गोरबलोड बजीत बारे गोरबलोड बारे चल संभल के निकल आगे हमारा जंगल है तैयार उड़ते बाज की नजर पे मिसाल ये हुनर है तैयार जड़ है तैयार है तैयार KKR है तैयार KKR हम हार हो या पार है तैयार KKR नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आतिश शिंदे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे IPL 2024 मध्ये जेवढ्या पण इम्पॉर्टंट गोष्टी घडलेल्या आहेत, जेवढे पण नवीन रेकॉर्ड झालेले आहेत, जुने रेकॉर्ड मोडलेले आहेत, त्या सर्व गोष्टी ज्या एक्झामला उपयुक्त असतील ह्या डिटेलमध्ये बघणार आहे. बघा, कालच IPL ची फायनल झाली. कोलकाता नाईट रायडर्स यांनी सनरायझर्स हैदराबादला हरवलं. किती विकेटने हरवलं? 8 विकेटने हरवलं तब्बल. आणि तिसऱ्यांदा IPL चे चॅम्पियन ठरलेले आहेत ते. पहिल्यांदा 2012ला, नंतर 2014ला आणि आत्ता म्हणजे तब्बल 10 वर्षांनी त्यांनी IPL ची ट्रॉफी उचललेले सन 2024 साली. चला तर मग जास्त उशीर न करता त्याच्याबद्दल बघूया आपण ह्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे, शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमधला कंटेंट जर तुम्हाला आवडलं, ठीक आहे, तरच व्हिडिओला लाईक करा. तुमचा जो फीडबॅक असेल तो कमेंटमध्ये लिहा. चलो, आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला डाटा, कंटेंट आणि व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन आवडली तर. ठीक आहे, चलो. व्हिडिओ चालू करण्याच्या आधी तत्पुरती एक अनाउन्समेंट किंवा एक माहिती. आपली रिसेंटली करंट अफेअर्सची आतिषबाजी स्टार्ट झालेली आहे. बघा, हे एक बँकिंगचं पॅकेज म्हणू शकता तुम्ही. करंट अफेअरचं पॅकेज आहे. याच्यामध्ये स्टॅटिक, बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेस आपण तुमचं कव्हर करतोय. लेक्चर पण स्टार्ट झालेले आहेत रेग्युलर. RBI सर्क्युलर एप्रिल महिन्याचे घेतलेले आहेत आपण. आता मे महिन्याचे घेऊया लवकरच. गव्हर्नमेंट स्कीम्स भेटतील, 60+ गव्हर्नमेंट स्कीम. डेमो लेक्चर जर तुम्हाला करायचे असतील तर आहे का, ॲपमध्ये पण अवेलेबल आहेत आणि यूट्यूबवर देखील अवेलेबल आहेत. रिसेंटमध्ये लाईव्हमध्ये जाऊन पुन्हा मंथली करंट अफेअर्स तुमचं कव्हर केलं जाईल. टेलिग्राम क्विज, एका मंथचे 400 ते 500 क्वेश्चन्स तुमच्या ह्याच्यामध्ये कव्हर केले जातील. मंथली मॅगझिन भेटेल तुम्हाला आपलं करंट अफेअरचं. सोबत स्टॅटिक जीकेचा जेवढा पण इम्पॉर्टंट पार्ट आहे ना, तो इम्पॉर्टंट पार्ट काय करणार आहे आपण ह्या आतिषबाजीमध्ये कव्हर करणार आहे. हे एक पॅकेज आहे, लक्षात ठेवा. आणि फक्त ह्याची प्राईस किती आहे? 2000 रुपये प्लस GST प्राईस आहे. ठीक आहे. तुम्हाला जर आता बॅच परचेस करायची असल्यास काय करू शकता? प्रथम ॲप ओपन करायचं, प्ले स्टोरवर डाउनलोड करायचं, लाईव्ह कोर्सेसमध्ये जायचं. तिथं लाईव्ह कोर्सेसमध्ये गेल्यानंतर आतिषबाजीवर क्लिक करायचं आणि पेमेंट करायची. एवढी सिम्पल प्रोसिजर आहे. नसेल तर मला 91 68 06 67 92 ह्या नंबरवर कॉल देखील तुम्ही करू शकता. चला स्टार्ट करू आता आपण. बघा, इंडियन प्रीमियर लीग ह्याची सुरुवात कधी झाली रे? ह्याची सुरुवात झाली ती लक्षात ठेवा 2008 साली. 2008ला पहिलं ॲडिशन खेळलं गेलं होतं आणि 2024ला कितवं ॲडिशन होतं? 2024ला ॲडिशन होतं, 17वं ॲडिशन होतं. कितवं रे? 17वं ॲडिशन. आणि हे 17वं ॲडिशन जिंकलेलं आहे कोलकाता नाईट रायडर्स यांनी. कुणाला हरवून? सनरायझर्स हैदराबाद यांना हरवून. हैदराबादची गाडी नुसती सुसाट सुटलेली, पण जसं प्लेऑफ्स आले, जसं शेवटचा टप्पा IPLचा जवळ आला, गाडीला ब्रेक लागत गेला जरासा हैदराबादच्या. ठीक आहे. बघा आता ह्याचे टायटल स्पॉन्सर कोण होतं ह्या वर्षीच्या IPLचे? टायटल स्पॉन्सर होतं टाटा. म्हणून बघा IPLला आपण काय म्हणतो? टाटा IPL 2024 म्हणतो. कारण टाटा काय रे, त्याचं टायटल स्पॉन्सर आहे. 17वं ॲडिशन होतं. ठीक आहे. विनर कोण आहे? विनर आहे कोलकाता नाईट रायडर्स. कोलकाताचं हे तिसरं टायटल आहे. तुम्हाला सुरुवातीला म्हणलं तसं पहिलं टायटल 2000 आहे का, 2012ला त्यांनी जिंकलेलं. पुन्हा 2 वर्षानं 2014ला दुसरं आणि आता 2024ला. ठीक आहे. टोटल 3 टायटल जिंकलेला आहे. आणि थर्ड मोस्ट सक्सेसफुल टीम बनलेल्या IPLच्या हिस्ट्रीमधली. मोस्ट सक्सेसफुल टीमा कोण आहेत? चेन्नई सुपर किंग्स. ठीक आहे, 15 सीझनमध्ये 5 ट्रॉफीज. त्याच्यानंतर मुंबई इंडियन्स 17 सीझनमध्ये 5 ट्रॉफीज. आणि आता कोलकाता नाईट रायडर्स आहे का थर्ड नंबरला आहे 3 ट्रॉफीजच्या सोबत. 10 वर्षानंतर जिंकलेले आहे 12, 14 आणि 24. लक्षात असू द्या. रनरअप कोण राहिलेले आहेत? रनरअप राहिलेले आहेत सनरायझर्स हैदराबाद राहिलेले आहेत. हैदराबादनी एकच ट्रॉफी जिंकलेली आहे आतापर्यंत. ती पण कुठली रे? सन 2016 साली. सन 2016 साली ह्यांनी ही ट्रॉफी जिंकलेली आहे सनरायझर्स हैदराबादनी. तर त्याच्यानंतर आत्तापर्यंत त्यांना ट्रॉफी जिंकता आलेली नाही आहे. ह्या वर्षी देखील ते फायनल मॅच हारलेले आहेत. ठीक आहे. मग बघा, हे जे ॲडिशन होतं
17वा ॲडिशन. ह्याच्यामध्ये टोटल 10 टीम्स होत्या. किती टीम्स होत्या? 10. आणि ह्या 10 टीममध्ये टोटल मॅचेस किती खेळल्या गेल्या रे? टोटल मॅचेस खेळल्या गेलेल्या 74. लक्षात ठेवा, किती मॅचेस खेळल्या गेलेल्या? 74 टोटल मॅचेस खेळल्या गेलेल्या. आणि जी फायनल मॅच होती, फायनल मॅच ती कुठं झालेली आहे रे? जी फायनल आहे ती एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई इथं झालेली आहे, ज्याला आपण चपॉक स्टेडियम ह्या नावाने पण ओळखतो. ठीक आहे, चेन्नईचं होम ग्राउंड एम ए चिदंबरम स्टेडियमवर फायनल मॅच खेळली गेली ती. त्या ग्राउंडची टोटल अटेंडन्स किंवा टोटल सिटिंग कॅपॅसिटी किती होती हे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला विचारतील म्हणून आणलेलं आहे आपण. 38,200 सिटिंग कॅपॅसिटी आहे. किती र? 38,200 सिटिंग कॅपॅसिटी आहे. लक्षात असू द्या. टोटल टीम किती आहेत ह्या वेळेस खेळलेल्या? टोटल 10 टीम आहेत. किती आहेत टीम? टोटल 10 टीम आहेत. इव्हेंट किती तारखेपासून किती तारखेपर्यंत चालला? IPLची पहिली मॅच झाली ती चेन्नई सुपर किंग वर्सेस RCB 22 मार्चला. 22 मार्च पासून ते IPL 26 मे पर्यंत चाललेला आहे. लक्षात असू द्या. फर्स्ट मॅच CSK वर्सेस RCB यांच्यात झाली ती. आता बघा, फर्स्ट मॅच झाली. इव्हेंट 22 तारीख महत्त्वाची असते. 22 मार्च 2024 ते 26 मे 2024 ह्यांच्या दरम्यान काय झालं रे? हे टुर्नामेंट खेळली गेली. पुन्हा जी ओपनिंग सेरेमनी आणि क्लोजिंग सेरेमनीची मॅच आहे का, ती कुठल्या ग्राउंडवर खेळली गेली? म्हणजे पहिली मॅच आणि लास्ट मॅच ही कुठल्या ग्राउंडवर झाली रे? पहिली मॅच पण झाली ती एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई, 38,200 त्याची कॅपॅसिटी आहे. आणि जी क्लोजिंग सेरेमनी किंवा लास्टची मॅच आहे फायनल, ती पण कुठं झालेली आहे रे? एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई इथंच झालेली आहे. लक्षात असू द्या. मग अशी म्हटलं तसं टोटल टीम्स किती आहे त्या? टोटल मॅचेस किती झाल्या? 74 मॅचेस. टोटल टीम्स आहेत 10. मोस्ट सक्सेसफुल टीम कुठली IPL मधली? चेन्नई सुपर किंग आणि MI. 5 इच ट्रॉफीज आहेत त्यांच्या. प्रत्येकी 5 ट्रॉफीज आहेत. लक्षात ठेवा बाई, किती ट्रॉफीज आहेत त्या? 5 ट्रॉफीज आहेत त्या. आता टुर्नामेंटचा फॉर्मॅट कुठला आहे? आता प्रत्येक टुर्नामेंट खेळली जाताना त्याचा एक फॉर्मॅट असतो. ग्रुप स्टेज, ठीक आहे, ग्रुप पाडतात, ग्रुप A B C त्यांच्यात मॅचेस होतात. नाहीतर डायरेक्ट प्रत्येक टीम प्रत्येकासोबत खेळते, हा एक फॉर्मॅट असतो. बरोबर आहे ना? मग बघा, नाही नॉकआउट फॉर्मॅट असतो. बरोबर आहे, एक मॅच हारले की डायरेक्ट बाहेर पडायचं. वेगवेगळे फॉर्मॅट असतात. तसा आहे IPLचा, इंडियन प्रीमियर लीगचा टुर्नामेंट फॉर्मॅट कुठला होता? राऊंड रॉबिन फॉर्मॅट होता विथ ग्रुप सिस्टीम अँड प्ले ऑफ्स. ठीक आहे, राऊंड रॉबिन फॉर्मॅट होता विथ ग्रुप सिस्टीम अँड प्ले ऑफ्स. प्ले ऑफ्स हे नॉकआउट पद्धतीने खेळले जातात. काय रे? प्ले ऑफ्स हे नॉकआउट पद्धतीने खेळले जातात. लक्षात असू द्या. आणि ॲडमिनिस्ट्रेटर कोण होतं ह्याच्यावर लक्ष ठेवणारी मेन बॉडी कोण होती IPL वर? तर ती आहे बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इन इंडिया, म्हणजेच BCCI, बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इन इंडिया. BCCI ॲडमिनिस्ट्रेटर होती, लक्ष ठेवणारी होती IPL वर. मग BCCIचे सध्याचे लक्षात ठेवा. आता म्हणजे BCCIचं बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया ही मेन अथॉरिटी होती त्याच्यावर. BCCIचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? पटकन मला काय करायचं, तुम्ही एकदम साधं सोपं सरळ आहे. लेक्चर झाल्यानंतर आहे का कमेंट बॉक्समध्ये BCCIचे अध्यक्ष कोण आहेत हे सांगायचे मला फक्त. आणि भारतीय आहे का महिला टीमचे हेड कोच कोण आहेत हे एक सांगायचंय. मेन्स टीमचे तर तुमच्या सर्वांना माहीत असतील, राहुल द्रविड आहे. मला महिला टीमचे हेड कोच कोण आहेत आणि BCCIचे अध्यक्ष कोण आहेत हे तुम्ही मला सांगायचे. ठीक आहे, कमेंटमध्ये. बघा, IPLचं पहिलं ॲडिशन कुठं झालं? IPLचं. आणि अजून एक गोष्ट, चीफ सिलेक्टर कोण आहेत? जे की आता वर्ल्ड कपला टीम झालेली आहे ना, वर्ल्ड कपला जी टीम सिलेक्ट करण्यात आलेली आहे ती टीम सिलेक्टर्सनी सिलेक्ट केलेले आहेत. तुम्ही ऐकलं असेल. मग हे सिलेक्टर्स कोण आहेत? त्यातलं चीफ सिलेक्टर कोण आहे मला सांगायचं आहे. 3 गोष्टी, महिला टीमचं कोच, BCCIचे अध्यक्ष आणि आहे का त्याच्यानंतर जे चीफ सिलेक्टर आहेत भारताचे, ते चीफ सिलेक्टर कोण आहेत ते सांगायचे तुम्ही. फर्स्ट ॲडिशन 2008 साली झालं म्हणलं तसं. बरोबर आहे. ह्या वर्षीचे आता IPL आणि ह्या वर्षी किती आहे? 17वा ॲडिशन आहे. किती ॲडिशन? 17वा ॲडिशन. आता जी पर्पल कॅप ह्या वर्षी सगळ्यात जास्त विकेट कुणी मिळवलेले आहेत रे? हे जे IPLचं ॲडिशन आहे 17वा, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त विकेट मिळवलेले आहेत त्या हर्षल पटेल, ज्यांना पर्पल पटेल पण म्हणतात. पंजाब किंग्सकडनं खेळत होते. 24 विकेट घेतलेले आहेत हर्षल पटेल यांनी आणि पर्पल कॅप मिळवलेली आहे. लक्षात असू द्या. आणि हर्षल पटेलबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा, हर्षल पटेल हे 2024चे मोस्ट एक्सपेन्सिव्ह इंडियन प्लेयर आहेत. काय? मोस्ट एक्सपेन्सिव्ह इंडियन प्लेयर. हर्षल पटेल तब्बल
11.75 करोडला पंजाब किंग्सने विकत घेतलेलं हर्षल पटेलला, 11.75 करोडला. तशी कामगिरी पण त्यांनी केलेली आहे. पर्पल कॅप मिळवलेली आहे 24 विकेट घेऊन, लक्षात असू द्या. पुन्हा ऑरेंज कॅप कुणाला भेटते, जे सर्वात जास्त रन काढतो तो ऑरेंज कॅप कुणाला भेटलेले आहे, पुन्हा एकदा विराट कोहली यांना भेटलेले. RCBचे प्लेयर्स आहेत ते विराट कोहली, RCBचे प्लेयर आहेत. 741 रन बनवले त्यांनी या 17व्या एडिशनमध्ये IPLच्या, आणि ऑरेंज कॅप मिळवलेली आहे, लक्षात असू द्या. पुन्हा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर कुणाला अवॉर्ड भेटलेला आहे, सुनील नरेनला. प्लेअर ऑफ द सिरीजचा अवॉर्ड सुनील नरेन यांना भेटलेला आहे, लक्षात असू द्या. प्लेअर ऑफ द सिरीजचा पण. आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, आता त्याच्यानंतर फेअर प्ले अवॉर्ड कुणाला भेटणार आहे, सनरायझर्स हैदराबादला फेअर प्ले अवॉर्ड भेटलेला आहे, सनरायझर्स हैदराबादला. हे काही इम्पॉर्टंट अवॉर्ड आहेत, लक्षात असू द्या, महत्त्वाचे आहेत. पर्पल कॅप हर्षल पटेलला भेटलेले, पंजाब किंग्सचे प्लेयर आहेत ते, 24 विकेट त्यांनी मिळवलेले. ऑरेंज कॅप विराट कोहली यांना भेटलेले, RCBचे ते 741 रन बनवलेत विराट कोहलीनं. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर सुनील नरेन आहेत. फेअर प्ले अवॉर्ड सनरायझर्स हैदराबादला भेटलेला आहे टीमला. त्यानंतर इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन हा अवॉर्ड भेटलेला आहे कुणाला रे, नितीश रेड्डीला, इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन. म्हणजे इंटरनॅशनल आहे का, लक्षात ठेवा. म्हणजे वय ज्यांचं 1998 नंतर जन्मलेला प्लेअर असतो त्याला इमर्जिंग प्लेअर म्हणून सिलेक्ट करतात. म्हणजे ज्यांची जन्मतारीख किंवा ज्यांचा जन्म 1998 नंतर झालेला आहे, 25पेक्षा कमी इंटरनॅशनल मॅचेस खेळलेले आहेत, असे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत त्याचे. त्याच प्लेअरला इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझनचा अवॉर्ड देतात. तर तो अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे, नितीश रेड्डीला. नितीश रेड्डी हे हैदराबादचे प्लेयर आहेत. त्यांनी टोटल या सीझनमध्ये 303 रन केलेले आहेत. किती रे, 303 रन केलेले आहेत, लक्षात असू द्या. बघा पुन्हा गेम चेंजर ऑफ द सीझनचा अवॉर्ड कोणाला दिलेला आहे, सुनील नरेनला दिलेला आहे. सुनील नरेन तर भाई नादच करायचा ना या सीझनला. बॅटिंग बॉलिंगनं नुसता धुमाकूळ घालत होता. बॅटिंगने नाही चालला तर बॉलिंगनं मारत होता, बॉलिंगनं नाही चालला तर बॅटिंगनं धुवत होता. नादच करायचं नाही भाई. बघा तुम्हाला ना मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझन म्हणजेच प्लेअर ऑफ द सिरीजचा अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे, सुनील नरेन यांना भेटलेला आहे. 482 रन केलेले आहेत आणि 17 विकेट घेतलेले आहेत त्या सुनील नरेननं. 482 रन आणि 17 विकेट, जोक नाही भाई, ठीक आहे. प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड पण लक्षात ठेवा. कालची जी फायनल झाली त्याच्यामध्ये का प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड कुणाला भेटलेला आहे रे, प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड भेटलेला आहे मिचेल स्टार्कला भेटलेला आहे. मिचेल स्टार्कने 3 ओव्हरमध्ये आहे का, लक्षात ठेवा, 2 विकेट काढल्या. आणि फक्त रन किती दिलतं, 14 रन दिलतं. 14 रनांच्या बदल्यात 2 विकेट काढलेल्या आहेत त्या, क्रुशियल विकेट. म्हणून प्लेअर ऑफ द मॅच फायनल मॅचचा अवॉर्ड दिलेला आहे मिचेल स्टार्क यांना. आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझन मध्ये प्लेअर ऑफ द सीझनचा अवॉर्ड भेटलेला आहे सुनील नरेनला. 482 रन आणि 17 विकेट, नॉट अ जोक, लक्षात असू द्या. पुन्हा आपण बघू मोस्ट सिक्सेस कुणी मारलेले आहेत रे ह्या वर्षी. मोस्ट सिक्सेस मारलेले आहेत अभिषेक शर्मा यांनी, 42 सिक्सेस मारलेले आहेत, जोक नाही. मोस्ट फोरचा अवॉर्ड कुणाच्या नावावर आहे, सगळ्यात जास्त 4 कुणी मारलेत ह्या वर्षी, ते पण SRHचेच अभिषेक शर्माचेच पार्टनर ट्रॅव्हिस हेड यांनी 64 रन मारलेले आहेत. आणि ट्रॅव्हिस हेड लक्षात ठेवा सलग 3 मॅच, फायनलची मॅच धरून त्याच्या अगोदरच्या 2 मॅच, अशा सलग 3 मॅच 0वर आउट झालेला वाघ आहे ट्रॅव्हिस हेड, ठीक आहे. मोस्ट 4 कुणी मारलेले आहेत, ट्रॅव्हिस हेडनी 64 मारलेले आहेत. मोस्ट सिक्सेस अभिषेक शर्मा 42 सिक्स मारलेले आहेत, लक्षात असू द्या. पुन्हा बघा आता ही माहिती तुम्हाला कुठे भेटणार नाहीये, कोण काढून आणत नाही, पण मला का माहित का वाटतं की हे पण इम्पॉर्टंट आहे आणि एक्झामला विचारलं जाऊ शकतं की सनरायझर्स हैदराबाद टीमचा ओनर कोण आहे, माहीत असावं आपल्याला. कारण हे तर माहिती आहे SRK जे माहिती आहे जुही चावला आपल्याला माहिती आहे, पण जो ओनर आहे ना त्या ओनरचं नाव लक्षात ठेवा सनरायझर हैदराबादच्या. ते कोण आहेत, सन TV नेटवर्कचे मालक आहेत, सन के मारन, यांना काय म्हणतो आपण कलानिधी मारन, म्हणजेच के मारन, कलानिधी मारक सन TV नेटवर्कचे ते ओनर आहेत, ते मालक आहेत, तेच सनरायझर्स हैदराबादचे काय आहेत रे ओनर आहेत. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. पुन्हा कोलकाता नाईट रायडर्सचे मालक तर आपल्याला माहिती आहेत SRK, शाहरुख खान, जय मेहता आणि जुही चावला, लक्षात असू द्या. गोष्टी समजल्या असतील. कंटेंट क्वालिटी आहे, आवडला तर लाईक करायचं, कमेंटमध्ये फीडबॅक लिहायचा. तुम्हाला म्हणलं तसं क्वालिटीवर लक्ष असतं आपले भाई. पुन्हा बघा हे पण इम्पॉर्टंट आहे कारण विचारलं जाऊ शकते एक्झामला. कारण कसं आहे कोलकाता नाईट रायडर्सच्या आत्तासहित मी तुमच्यातल्या खूप साऱ्या पोरांना हेड कोच विचारलं तर तुम्ही काय म्हणसाल गौतम गंभीर आहे हेड कोच कोलकाता नाईट रायडर्सचा. गौतम गंभीर हेड कोच नाहीये तर तो मेंटॉर आहे. काय रे, मेंटॉर आहे, लक्षात असू द्या. मग बघा आता कोलकाता नाईट रायडर्सचा हेड कोच कोण आहे, चंद्रकांत पंडित आहेत,
नाव लक्षात असू द्या, विचारलं जाऊ शकतं, इम्पॉर्टंट आहे. चंद्रकांत पंडित आहेत हेड कोच KKRचे. मग हैदराबादचे हेड कोच कोण आहे रे? सनरायझर्स हैदराबादचा हेड कोच आहे डॅनियल विटोरी. कोण आहे? डॅनियल विटोरी हेड कोच आहे सनरायझर्स हैदराबादचा. डॅनियल विटोरी राहील का लक्षात? डॅनियल विटोरी. ठीक आहे, नीट लक्ष देऊन ऐका. डाटा कंटेंट क्वालिटी आहे, खूप सारा डाटा आहे, लक्षात राहिला प्रॉब्लेम येतो तर आहे का. नाही समजलं तर PDF मी आपल्या करंट क्रॉनिकल्स बाय आतिश शिंदे या टेलिग्राम चॅनलवर टाकतो, तिथून PDF डाउनलोड करून वाचा, लेक्चर डबल बघा, येणाऱ्या सर्व एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. नंतर डॅनियल विटोरी सनरायझर्स हैदराबादचे हेड कोच आहेत आणि KKRचे हेड कोच आहेत चंद्रकांत पंडित. फास्टेस्ट सेंचुरी कुणी मारलेले आहे रे? फास्टेस्ट सेंचुरी ह्या वर्षीची मारलेली आहे सूर्यकुमार यादव यांनी 51 बॉलमध्ये. कुणी मारलेले? सूर्यकुमार यादव यांनी 51 बॉलमध्ये. मग फास्टेस्ट सेंचुरी इन IPLच्या हिस्ट्रीमधली कुणी मारलेले? ती मारलेले क्रिस गेल यांनी. कुणी मारलेले रे? क्रिस गेल यांनी 30 बॉलमध्ये सेंचुरी मारलेले गेल यांनी, लक्षात ठेवा. IPLच्या इतिहासामधली फास्टेस्ट. बघा आता फास्टेस्ट 50 कुणी मारलेले ह्या वर्षीची 2024ची 17व्या एडिशन मधली जॅक फ्रेजर, दिल्ली कॅपिटलचे DCचे प्लेयर आहेत. त्यांनी 15 बॉलमध्ये सेंचुरी मारलेले आणि हाफ सेंचुरी मारलेले आणि 15 बॉलमध्ये मारलेली हाफ सेंचुरी आहे का फास्टेस्ट हाफ सेंचुरी आहे. मग हिस्ट्रीमधली फास्टेस्ट हाफ सेंचुरी बघितले तर कुणी मारलेले? ती मारलेले यशस्वी जयस्वाल, राजस्थान रॉयलचे प्लेयर्स आहेत यशस्वी जयस्वाल. त्यांनी 13 बॉलमध्ये काय केलेलं आहे रे? हाफ सेंचुरी मारलेले आणि फास्टेस्ट हाफ सेंचुरी आहे, लक्षात ठेवा. पुन्हा हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर 2024चा कुणाच्या नावावर आहे? मार्कस स्टोइनिस यांच्या नावावर आहे. त्यांनी 124 नॉट आउट रन काढले होते मार्कस स्टोइनिस यांनी. हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर आहे IPLचा. पुन्हा इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ सीझन अवॉर्ड कुणाला भेटलेला आहे रे? इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द सीझनचा अवॉर्ड भेटलेला आहे जॅक फ्रेजर यांनाच. त्यांचीच आहे का फास्टेस्ट हाफ सेंचुरी आहे. फास्टेस्ट 50 पण आपण म्हणतो त्याला. जॅक फ्रेजर यांना इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द सीझन आहे का च्या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांचा स्ट्राईक रेट किती होता सीझनचा? टोटल 234.04. 234.04. लक्षात. स्ट्राईक रेटने खेळलाय पोरगा, किती डेंजर आहे. नाद करायचं नाही, 20-21 वर्षाचा गाबडा आहे बघा. आणि आपण काय करतोय? आपण ठीक आहे. आता मॅटर काय माहिती आहे का बा, लक्ष द्या आता की हे इलेक्ट्रिक स्ट्रायकर ह्याच्यामध्ये एक अवॉर्ड ॲड करायचं राहिलं माझं. बेस्ट पिच म्हणतो आपण पिच. कुठला बेस्ट पिचचा अवॉर्ड कुठल्या ग्राउंडला भेटलाय? हैदराबाद. लक्षात ठेवा हैदराबादचं जे ग्राउंड आहे का त्याला बेस्ट पिचचा अवॉर्ड भेटलेला आहे. ही एक गोष्ट लक्षात असू द्या. चला, इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला समजला असेल अशी आशा करतो. खूप इक्वालिटी कंटेंट आहे. कंटेंट असा बघायला कुठे भेटणार नाहीये तुम्हाला. जेवढा पण ह्या वर्षीचे अवॉर्ड्स भेटलेले आहेत मेन गोष्टी आहेत त्या आपण इथं कव्हर केलेल्या आहेत. आता आपण काही जरा युनिक रेकॉर्ड झालेले आहेत ना 2024 साली, ते युनिक रेकॉर्ड बघू. पण युनिक रेकॉर्ड बघायच्या आधी का जरासं इकडं पण बघू. प्राइज मनी बघू. आता प्राइज मनी काय रे? जी IPLची टीम आता ट्रॉफी जिंकते तर त्याची प्राइज मनी काय? तर बा 20 करोड जे आता म्हणजे विनर आहेत ना त्याला किती भेटतात? 20 करोड भेटतात. म्हणजे 20 करोड कुणाला भेटलेले आहेत? KKRला भेटलेले आहेत. पुन्हा रनरअप जे राहील त्याला 13 करोड भेटतात. 13 करोड कुणाला भेटलेले आहेत रे? SRHला भेटलेले आहेत. पुन्हा थर्ड स्पॉटला जे राहतं कोण आहे? थर्ड स्पॉटला राजस्थान रॉयल राहिलेला आहे, त्याला किती भेटलेले आहेत रे? 7 करोड. आणि फोर्थ स्पॉटला जे आहे का त्याला किती भेटलेले आहेत रे? 6 करोड. बघा हे पॉईंट टेबल आहे बरं, फायनल पॉईंट टेबल आहे, लक्षात असू द्या. काय फायनल पॉईंट टेबल? 1 नंबर KKR होतं, 2 नंबर SRH होतं, 3 नंबर RR आणि 4 नंबर RCB, 5 नंबर CSK, 6 नंबर DC. सगळ्यात लास्टला इथं मुंबई इंडियन्स आहे 8 पॉईंटची. मुंबई इंडियन्स लास्टला आहे. लास्ट पण लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हा पॉईंट टेबल आहे, करंट पॉईंट टेबल. आणि प्राइज मनी आहे. विनरला 20 करोड, KKRला 20 करोड, हैदराबादला 13 करोड कारण रनरअप आहे. तिसऱ्या नंबरला RR आहे त्यांना 7 करोड आणि चौथ्या नंबरला RCB आहे त्यांना 6.5 करोड भेटलेले आहेत. ही प्राइज मनी आहे, इम्पॉर्टंट आहे, विसरू नका. नेक्स्ट बघा आता आता सगळ्यात एक्सपेन्सिव्ह प्लेअर कोण होत रे? ज्यावेळेस ऑप्शन झालं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं. आता एकदा रिवाईज करू बा. ह्या वर्षीचं सगळ्यात एक्सपेन्सिव्ह प्लेअर कोण राहिलेला आहे? मिचेल स्टार्क. KKRनी त्यांना ऑस्ट्रेलियाचे प्लेयर आहेत 24.75 करोड रुपये देऊन काय केलेलं आहे रे? विकत घेतलेलं, आपल्या टीममध्ये घेतलेलं. पुन्हा ह्याच सीझनला आहे का म्हणजे पैशाच्या बाबतीत सेकंड मोस्ट प्लेअर कोण आहेत रे महाग ह्या सीझनचे? पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचे 20.50 करोड रुपये देऊन त्यांना विकत घेतलेलं सनरायझर्स हैदराबादनी. आणि जर आपण मोस्ट एक्सपेन्सिव्ह इंडियन प्लेअर बघितलं तर ते कोण आहे? हर्षल पटेल. पर्पल पटेल पण म्हणतात त्यांना.
हर्षल पटेल हे काय मोस्ट एक्सपेन्सिव्ह इंडियन प्लेयर आहेत. 11.75 करोड रुपये देऊन आहे का पंजाबनी त्यांना विकत घेतलं. इंडियन प्लेयर लक्षात असू द्या. आणि हिस्ट्रीतले सगळ्यात मोस्ट एक्सपेन्सिव्ह इंडियन प्लेयर म्हणलं तर ते कोण आहेत? युवराज सिंग आहेत. हिस्ट्रीतले सगळ्यात मोस्ट एक्सपेन्सिव्ह इंडियन प्लेयर म्हणतोय बरं का मी, युवराज सिंग आहेत. 2015 साली दिल्ली कॅपिटल्सनी त्यांना घेतलेलं 2015ला. लक्षात असू द्या, इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं आहे. हे सगळा डाटा समजला असेल तुम्हाला. हा पण प्राइज मनी आणि एक्सपेन्सिव्ह प्लेअरचा. आता त्याच्यानंतर आपण बघू 2024च्या IPL मध्ये काय रेकॉर्ड झालेले आहेत. असे खूप सारे रेकॉर्ड झाले, आपण बघितलेलं आहे. एक एक करून रेकॉर्ड बघू. पहिलं कालचाच बघू रेकॉर्ड. बघा, सनरायझर्स हैदराबादनी फायनलमधला सगळ्यात लोएस्ट स्कोर केलेला आहे. सनरायझर्स हैदराबादनी काय केलेलं आहे? फायनलमधला लोएस्ट स्कोर इन फायनल. लक्षात ठेवा, लोएस्ट स्कोर इन फायनल किती रे? 113 रन बनवलेले आहेत 18.3 ओव्हरमध्ये. ठीक आहे, लक्षात असू द्या, 18.3 ओव्हरमध्ये 113 फक्त रन बनवलेत. आणि हा लोएस्ट स्कोर आहे फायनलमध्ये कुठल्याही टीमद्वारे बनवला गेलेला. बघा फायनलमध्ये. तर मॅटर काय माहिती आहे का? आणि हा आहे का चेस कुणी केलेला आहे? KKRने. आणि तो पण एक युनिक रेकॉर्ड झालेला आहे, फास्टेस्ट चेस इन IPL फायनल हिस्ट्री. KKRने 113 स्कोर कितीमध्ये चेस केलेला आहे रे? तो चेस केलेला आहे 10 ओव्हर 3 बॉलमध्ये 2 विकेटच्या बदल्यात. म्हणजे 2 विकेटच गमावल्या आणि 10 ओव्हर 3 आहे का बॉलमध्ये काय केलेला आहे? हा 113 चेस केलेला आहे KKRने. आणि फास्टेस्ट स्कोर चेस करण्याचा हा एक रेकॉर्ड झालेला आहे. पुन्हा बघा, मोस्ट सेंचुरी पण सगळ्या सीझनमध्ये आत्तापर्यंत सर्वात सेंचुरी पण ह्याच वर्षी लागलेल्या आहे. त्या सेंचुरी किती लागलेल्या आहे? टोटल 14 सेंचुरी मारलेल्या आहेत ह्या वर्षी. 14. ह्याच्या अगोदर सगळ्यात जास्त सेंचुरी मागच्या वर्षी मारल्या गेल्या त्या 13 सेंचुरी. ह्या वर्षी 14 सेंचुरीज मारल्या गेलेल्या आहेत. पुन्हा हायेस्ट टोटल म्हणजे सगळ्यात जास्त 287 रनचा का हायेस्ट टोटल कुठल्या टीमचा बनला असेल तर तो ह्याच वर्षी बनला गेलेला आहे. मग तो हायेस्ट टोटल कुणी बनवलेला आहे रे? तो बनवलेला आहे SRHनं. SRHनी सनरायझर्स हैदराबादनी कुणाविरुद्ध बनवलेला आहे? सनरायझर्स हैदराबादनी बनवलेला आहे RCB विरुद्ध. कुणाविरुद्ध रे? RCB विरुद्ध. हायेस्ट टोटल बनवलेला आहे. पुन्हा हायेस्ट टोटल चेस म्हणजे T20 हिस्ट्रीमधला सगळ्यात आहे का लार्जेस्ट स्कोर जर चेस झाला असेल तर तो ह्याच वर्षी चेस झालेला आहे. कोलकात्याने बनवलेले 262 रन बनवलेले कोलकातानी KKRनं. लक्षात ठेवा, KKRनं. आणि त्याला पंजाबनं. ठीक आहे, पंजाबनं काय केलेलं आहे? पंजाबनं चेस केलेला आहे तो 262 रनाचं टार्गेट. ते पण 8 बॉल राखून पंजाबने 262 रन चेस केलते. आणि T20च्या हिस्ट्रीमधला हा सगळ्यात लार्जेस्ट चेस आहे. T20 क्रिकेटच्या हिस्ट्रीमधला जगामध्ये लार्जेस्ट चेस आहे. T20 क्रिकेटच्या हिस्ट्रीमधला लार्जेस्ट स्कोर पण आहे ह्या वर्षी झालेला आहे. SRHनं बनवलेला हैदराबादनं RCB विरुद्ध. लक्षात असू द्या, RCB विरुद्ध बनवलेला. पुन्हा सिंगल मॅचमध्ये सगळ्यात जास्त 6 लावले गेलेले आहेत हायेस्ट आतापर्यंत. ही जी या KKR विरुद्ध पंजाब मॅच झाली का, जी पंजाबनं 262 रन चेस केले, त्या मॅचमध्ये सगळ्यात जास्त 6 लागले गेलेले आहेत. 42 6 लावले गेलेले आहेत त्याच मॅचमध्ये एका. लक्षात असू द्या, 42 6 नॉट अ जोक. हे काही रेकॉर्ड होते जे एक्झामला विचारले जाऊ शकतात तुम्हाला. 2024चे इम्पॉर्टंट रेकॉर्ड आहेत. आशा करतो तुम्हा सर्वांना समजले असतील ते रेकॉर्ड. चला बा, हे काही रेकॉर्ड आहेत. आता आपण आहे का पुढे वळूया. पुढे काय रे, आता इथपर्यंतचा सगळा करंट पार्ट झालेला आहे. ठीक आहे, जरासं स्टॅटिस्टिककडे वळू, कारण स्टॅटिस्टिक जरा डोक्याला ताण देतं ना, तर ताण तुमचा दूर करणार आहे मी आज. बघा, पहिल्यांदा रनाच्या बाबतीत बघू. ह्या वर्षी ऑरेंज कॅप कुणाला भेटलेले? विराट कोहली यांना भेटलेले. 741 रन बनवलेले आहेत विराट कोहलीनं. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडनं खेळताना 15 इनिंगमध्ये हायेस्ट स्कोर त्यांचा 113 आहे. ॲव्हरेज 61.75च्या ॲव्हरेजनं काय केलेलं आहे? विराट कोहलीने 741 रन बनवलेले होते. आणि स्ट्राईक रेट किती राहिलेला आहे? 154.69 स्ट्राईक रेट राहिलेला आहे. त्यात 1 शतक आणि 5 काय आहेत रे? 50s आहेत. आणि ह्या वर्षी विराट कोहलीने 6 पण चांगले मजबूत मारलेले आहेत. म्हणजे हायेस्ट 6 बघा, मोस्ट 6 ऑफ द टुर्नामेंट हे अभिषेक शर्मा यांनी 42 मारलेत. त्यांच्यापेक्षा फक्त 4 6 कमी आहेत भाई. अभिषेक शर्माला 2 मॅचेस एक्स्ट्रा खेळायला भेटलेत. विराट कोहली 2 मॅचेस खेळल्या असताना तर एका रेकॉर्ड मोडला असता मोस्ट 6चा. बरोबर आहे की नाही? विराट कोहलीनं बाउंड्रीज मारलेल्या आहेत त्या 62. 2 नंबरला ऋतुराज गायकवाड आहेत CSKचे. ह्यांचं नशीबच खराब आहे. किती त्यांनी 583 रन बनवलेले ऋतुराज गायकवाडनी.
108 त्यांचा हायेस्ट स्कोर आहे 14 इनिंगमध्ये. ठीक आहे. पुन्हा एकदा 3 नंबरला रियान पराग रिडम्शन. भाई काय पोरानं काय खेळलंय, नाद करायच नाही. कसा होता रियान पराग आधीचे 4 सीझन, आता कसा डायरेक्ट माणूसच बदलले वाटतंय मला तर. ठीक आहे. 573 रन केलेले आहेत रियान परागनं. राजस्थान रॉयलकडनं खेळताना 3ऱ्या नंबरचा हायेस्ट स्कोर 84 रियान परागचा. लक्षात असू द्या 4 50s मारलेले आहेत त्यांनी. ठीक आहे. 4 50s. मला कधी कधी ऋतुराज गायकवाड एक्झॅक्ट डुप्लिकेट कॉपी वाटते विराट कोहलीची. बघा फ्युचरमध्ये स्टार असणार तो. ठीक आहे. नंतर हे टॉप 3 आहेत रन स्कोर टुर्नामेंटचे. आणि 4th नंबरला ट्रॅव्हिस हेड, 5th नंबरला संजू सॅमसन. 567 आणि 531 रिस्पेक्टिव्हली हे रन आहेत. लक्षात ठेवा टुर्नामेंटमध्ये काढलेल्या प्लेअरचे. टॉप 5 प्लेअर आहेत. नावं इम्पॉर्टंट आहेत, वाचून घ्यानंतर. नेक्स्ट बघा सगळ्यात जास्त विकेट कुणी काढलेत ह्या वर्षी बघू. हर्षल पटेलनं 24 विकेट काढलेले आहेत. त्या पंजाबकडनं खेळताना मोस्ट एक्सपेन्सिव्ह इंडियन प्लेअर 11.75 करोड. 14 इनिंगमध्ये 24 विकेट घेतलेल्या आहेत. त्या 49 ओव्हर टाकलेत. रन किती दिले तर 477 आणि इकॉनॉमी कितीचे 9.73ची इकॉनॉमी आहे. 9.73च्या इकॉनॉमीनं त्यांनी काय केलेलं आहेत 24 विकेट काढले आहेत हर्षल पटेलनं पंजाब किंग्सचे. दुसरा नंबर वरुण चक्रवर्तीचा. वरुण चक्रवर्तीने पण 14 इनिंगमध्ये 21 विकेट काढलेल्या आहेत. 14 इनिंगमध्ये 21 विकेट, रन 402 दिलेले आहेत आणि त्यांचा इकॉनॉमी आहे 8.04चा. इकॉनॉमी किती 8.04चा. सगळ्यात बेस्ट ह्या माणसाचे आकडे बघा, नाद करायचा नाही. मॅचेस 13 खेळलाय. जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचे 20 विकेट काढलेत बघा. आणि ॲव्हरेज बघा 16.80चा ॲव्हरेज. सगळ्यात बेस्ट ॲव्हरेज आहे ह्या बॉलर्समध्ये. आणि फक्त इकॉनॉमी तर बघा 6.48. ह्या IPLला रनाचं पहाड असं काय म्हणतो आपण, रनाचं डोंगर उभा राहत होतं. त्यात ह्या माणसाचा इकॉनॉमी 6.48 आहे. किती अडा एक 5 विकेट हॉल पण घेतलेला आहे बघा. 5 विकेट हॉल पण घेतला जसप्रीत बुमराह यांनी. 13 मॅचमध्ये किती गेलेला आहे रे 20 विकेट. 4थ्या आणि 5व्या नंबरला नटराजन हर्षित राणा जॉईंटले आहेत. 19 विकेट सोबत आहेत दोघं. लक्षात असू द्या. पण हर्षित राणाने फक्त 11 मॅचेस खेळलेत आणि नटराजननी 14 मॅचेस खेळलेले आहेत. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. हे स्टॅटिस्टिक मोस्ट विकेटचा आहे हा डाटा. पुन्हा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर कोण बनलेला आपल्याला माहिती आहे सुनील नरेन. पॉईंट्स किती होते 450. 15 मॅचेसमध्ये पॉईंट गरजेचे आहेत. 2 नंबरला विराट कोहली 315 पॉईंट. 3 नंबरला ट्रॅव्हिस हेड 274 पॉईंट सोबत. पॉईंट इम्पॉर्टंट राहतील. नाव विना विचारलं तर पॉईंट विचारतील तुम्हाला. पुढे बघा मोस्ट बाउंड्रीज कुणी मारलेत. यावर्षी रेकॉर्ड झालेत. 2174 टोटल बाउंड्रीज मारले गेलेले आहेत. त्यातल्या सगळ्यात जास्त बाउंड्री ट्रॅव्हिस हेडनं मारलेल्या आहेत. त्या 14 इनिंगमध्ये 64 बाउंड्रीज मारलेल्या आहेत त्या ट्रॅव्हिस हेडनं बघा. पुन्हा विराट कोहली 2ऱ्या नंबरला 62 बाउंड्री. 3ऱ्या नंबरला ऋतुराज गायकवाड 58 बाउंड्री. पुन्हा यशस्वी जयस्वाल आणि सुनील नरेन आहेत मोस्ट बाउंड्रीच्या बाबतीत. आकडे लक्षात ठेवा 64 62 58. 64 62 58. इनिंग पण इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. इनिंग पण महत्त्वाचे आहेत रे, विसरायचं नाही. इनिंग पण इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर पुढे बघा मोस्ट सिक्सेस. अभिषेक शर्माने 42 मारलेले आहेत 15 इनिंगमध्ये. 2 नंबरला विराट कोहली आणि हेनरिच कार्लसन आहेत. विराट कोहली RCBचे, हेनरिच कार्लसन सनरायझर्स हैदराबादचे. 15 इनिंगमध्ये वाघाने 38 मारलेत. अभिषेक शर्मानं पण 15 इनिंगमध्ये 42 मारलेत. निकोलस पुरन 4थ्या नंबरला 36 सिक्स. 5व्या नंबरला रियान पराग 33 सिक्स. रियान पराग 33 सिक्स. लक्षात असू द्या इम्पॉर्टंट आहे. मोस्ट सिक्सेस IPLमध्ये मारलेले. ठीक आहे समजतंय. त्याच्यानंतर बघा बॅटिंग. आता हे झाले 2024चे स्टॅटिस्टिक्स मधले काय आहे का नंबर. आता ओव्हरऑल आपण रेकॉर्ड आणि स्टॅटिस्टिक्स बघू IPL मधले. ओव्हरऑल बघा ओव्हरऑल IPL मध्ये सगळ्यात जास्त आतापर्यंत रन केलेले आहेत विराट कोहली यांनी. 8004 रन केलेले आहेत विराट कोहली यांनी टोटल. त्यानंतर हायेस्ट स्कोर कोणाचा रे क्रिस गेलचा 175 रन बनवलेले त्यांनी 2013 साली पुणे वॉरियर्स विरुद्ध. आणि ह्याच मॅचमध्ये त्यांचं फास्टेस्ट शतक इन IPL हिस्ट्री आलं तर 30 बॉलमध्ये शतक मारलेलं क्रिस गेलने. फास्टेस्ट 263 रन बनवलेले ह्याच मॅचमध्ये. आणि हाच रेकॉर्ड हैदराबादने मोडलेला आहे. RCB विरुद्धच 287 रन बनवून. नाद करायचं नाही RCBचा. हां काय बी करू शकते ती. येड्याचा खेळ आहे नुसता तिथं. ठीक आहे बघा हायेस्ट पार्टनरशिप हिस्ट्रीमध्ये कुणाची झालेली आहे ती पण RCBचेच विराट कोहली. तरी पण एक बी ट्रॉफी नाही. विराट कोहली आणि AB डिव्हिलियर्स 229 रनाची पार्टनरशिप केलेली आहे गुजरात लायन्स विरुद्ध 2016 साली. त्यावेळेस त्याचे कॅप्टन होते सुरेश रायना. नंतर मोस्ट सिक्सेस बघा आता कुणी मारलेले आहेत रे 357 सिक्सेस. मोस्ट सिक्सेस कोणाचे आहेत क्रिस गेल यांचेच आहेत IPLमध्ये. क्रिस गेल मोस्ट सिक्सेस. त्यानंतर मोस्ट 4
शिखर धवनचेच आहेत 768 फोर सिक्स शिखर धवनने मारलेले आहेत. मोस्ट सेंचुरी विराट कोहलीच्या आहेत. त्या मोस्ट सेंचुरीज किती आहेत? 8 सेंचुरीज आहेत विराट कोहलीच्या. मोस्ट हाफ सेंचुरी डेव्हिड वॉर्नरच्या आहेत त्या किती आहेत? टोटल 66 सेंचुरीज आहेत. आणि मोस्ट रन इन अ सिंगल सीझन हा रेकॉर्ड मला वाटत नाही भाई काय बी होऊ द्या कोणाच्यानं मोडल. स्वतः विराट कोहली आणि दुसरा मोडला तर ऋतुराज गायकवाड किंवा शुभमन गिल ह्या दोघांपैकी एखादा मोडू शकेल, पण ते पण दोघं वाटत नाही. ह्या रेकॉर्डला टच करणं जरासं अवघडच वाटतंय. ठीक आहे, समजलं. हे काही ओव्हरऑल बॅटिंग रेकॉर्ड आहेत, इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर बॉलिंग रेकॉर्ड बघू आता आपण. मोस्ट विकेट IPL हिस्ट्रीमध्ये युजवेंद्र चहल यांच्या नावावर आहेत. 205 विकेट घेतलेल्या आहेत त्यांनी. बेस्ट बॉलिंग ॲव्हरेज मिनिमम 1000 बॉल टाकलेले पाहिजे अशा प्लेअरमध्ये लसित मलिंगा, म्हणजे 19.79 बॉल टाकले की 1 विकेट घेत होता मलिंगा. नादच करायचं नाही भाई. 19.79 बॉल टाकले की. मोस्ट हॅट्रिक्स IPL मध्ये कुणाच्या नावावर आहे? त्या अमित मिश्राच्या नावावर आहेत. मोठा भाईचं तोंडात नाव आलं. इलेक्शन निकाल येईल लवकरच, आता 4 तारखेला आहे. 3 हॅट्रिक घेतलेत अमित मिश्रानी. बेस्ट बॉलिंग फिगर कुणाचे रे? अल्झारी जोसेफचे. 2019ला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध अल्झारी जोसेफ नाही का 12 रन देऊन 6 विकेट घेतलेल्या. ठीक आहे. पुन्हा मोस्ट विकेट इन अ सीझन हा पण रेकॉर्ड अवघड आहे तुटणं. हर्षल पटेल 2021ला 32 विकेट आणि CSK त्यावेळेस RCB कडनं खेळत होते हर्षल पटेल. ड्वेन ब्रावो CSKचे 2013ला 32 विकेट. मोस्ट विकेट इन अ सीझन यांच्या नावावर आहेत. हे काय बॉलिंग रेकॉर्ड होते. हे बॅटिंग रेकॉर्ड बघितलेले आहेत आपण. डाटा लक्षात ठेवा. मोस्ट रन विराट कोहली ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये 8004 रन. हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर 175 क्रिस गेलचा. हायेस्ट पार्टनरशिप विराट कोहली यांनी AB डिव्हिलियर्सनी गुजरात लायन्स विरुद्ध केली 229 रनची. 357 सिक्सेस क्रिस गेलचे आहेत. पुन्हा मोस्ट 4 कोणाचे 768 विराट शिखर धवनचे आहेत. मोस्ट सेंचुरी 8 विराट कोहलीच्याच आहेत त्या. मोस्ट हाफ सेंचुरी 66 डेव्हिड वॉर्नरच्या आहेत त्या. मोस्ट सीझन इनर मोस्ट रन इन अ सीझन 973 रन आहे का 2016 साली विराट कोहलीचेच आहेत. पुन्हा 205 विकेट सगळ्यात जास्त ह्याच्याच आहे त्या युजवेंद्र चहलच्या. लसित मलिंगा बेस्ट बॉलिंग ॲव्हरेज 19.79 हे बाकीचा डाटा लक्षात ठेवा महत्वाचा आहे. पुढे फिल्डिंग रेकॉर्ड बघू. ह्याच्यामध्ये तर नुसतं महेंद्रसिंग धोनी एका ठिकाणीच विराट कोहली आहे. सगळ्यात जास्त मोस्ट डिस्मिसल ॲज अ विकेट किपर कोणी केलेलं आहेत? थालानं. ठीक आहे, महेंद्रसिंग धोनीनं बघा ना नावातच 7 आहे. 1 M 2 3 4 5 6 7 MS धोनी. थाला फॉर रिझन. संपला विषय. ठीक आहे, नादच करायचं नाही भाई. बघा आता मोस्ट डिसमिसल ॲज अ विकेट किपर MS धोनी 190 डिसमिसल केलेले आहेत. मोस्ट कॅचेस ॲज अ विकेट किपर MS धोनी 148 कॅच घेतलेले आहेत. मोस्ट स्टंपिंग कोणाचे आहेत? MS धोनीच्याच 42 स्टंपिंग आहेत. त्याच्यानंतर मोस्ट कॅचेस ॲज अ फिल्डर हा आहे त्या विराट कोहलीच्या. रिसेंटली अजून एक रेकॉर्ड आहे. रवींद्र जडेजा हे हिस्ट्रीमधले पहिले प्लेअर बनलेले आहेत IPLच्या. चेन्नई सुपर किंगचे थालापती रवींद्र जडेजा हे लक्षात ठेवा, ज्यांनी 100 कॅचेस 1000 रन आणि 100 विकेट कंप्लीट केलेले आहेत. असे एकमेव प्लेअर म्हणजे 1000 रन पण बनवले आहेत, 100 विकेट पण घेतलेले आहेत त्यांनी आणि 100 कॅचेस पण घेतलेले आहेत. असं असणारे पहिले प्लेअर बनलेले आहेत रवींद्र जडेजा IPL हिस्ट्रीमधले. लक्षात असू द्या, इम्पॉर्टंट आहे रे भाई. पुढं आता टीम रेकॉर्ड बघू आपण. हायेस्ट तर माहिती आहे तुम्हाला सनरायझर्स हैदराबादनी 287 रन बनवलेत RCB विरुद्धच 15 एप्रिल 2024 साली. लोएस्ट स्कोअर इन IPL हिस्ट्री कुणाच्या नावावर आहे? कुणाच्या असणार? करामती टीम RCB. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांनी लोएस्ट स्कोअर बनवला होता KKR विरुद्ध 2017 साली. 9.4 ओव्हरमध्ये 49 रन बनवलेले. बघा ना किती कोइन्सिडन्स आहे. 49 उलट करा 9.4 होते. RCB लक्षात असू द्या. ठीक आहे, समजलं. ऑदर रेकॉर्ड बघू आता काही. मोस्ट मॅचेस IPL हिस्ट्रीमध्ये कुणी खेळलेल्या आहेत त्या? महेंद्रसिंग धोनी यांनी खेळलेल्या आहेत त्या. 264 मॅचेस खेळलेल्या आहेत त्या. मोस्ट मॅचेस ॲज अ कॅप्टन कुणी खेळलेत IPL मध्ये? महेंद्रसिंग धोनी. दुसरं कोण असणार? 226 मॅचेस. मोस्ट मॅचेस वन ॲज अ कॅप्टन म्हणून सगळ्यात जास्त मॅचेस जिंकणारा कोण आहे? महेंद्रसिंग धोनी. थाला फॉर रिझन. 133 मॅचेस जिंकलेले आहेत कॅप्टन म्हणून. बघा ना 3 + 3 + 1 राईट 7 आकडा होतो. 133 मॅचेस जिंकलेत काय कॅप्टन म्हणून थालाने. माझं पण लक्ष गेलं नव्हतं, अचानक लक्ष गेलं. 3 + 3 + 1 = 7. थाला फॉर रिझन. मोस्ट मॅचेस ॲज अ कॅप्टन. संपला विषय. 133. विसरलं की तिथे येऊन मारील.
ही विसरायचं नाही थालाचं. ठीक आहे, समजलं. चला, अशा तऱ्हेने IPL मध्ये म्हणजे IPL वर जेवढ्या इम्पॉर्टंट आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या की एक्झामला विचारल्या जाऊ शकतात त्या आपण कव्हर केलेल्या आहेत. सगळ्या स्टॅटिस्टिकल डाटा पण कव्हर केलेला आहे. आशा करतो तुम्हाला कंटेंट, डाटा, व्हिडिओ संपूर्ण आवडलं असेल तर लाईक करा. तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. आणि हां, BCCIचे अध्यक्ष, चीफ सिलेक्टर आणि वुमन टीमचे हेड कोच हे कोण आहेत ना, ते मला कमेंट करून सांगायचे भाई तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. चलो बघा, आता आपली आतिषबाजी नावाने बॅच आपण स्टार्ट केलेली आहे. 2000 फी आहे. ओव्हरऑल करंट अफेअरचं पॅकेज तुम्हाला भेटणार आहे. एकदम इनोव्हेटिव्ह वेनं आपण त्याच्यामध्ये सगळा डाटा कव्हर केलेला आहे. स्टडी बँकिंग अवेअरनेस, फायनान्शियल अवेअरनेस, RBI सर्क्युलर म्हणा, गव्हर्नमेंट स्कीम म्हणा, मंथली करंट अफेअर्स घ्या, टेलिग्राम क्विज, मंथली मॅगझिन, स्टॅटिक GK सगळं तुम्हाला एका छताखाली भेटणार आहे, ते पण 2000. वाट बघू नका. प्रथम ॲप डाउनलोड करू नका, बॅच परचेस करा आणि व्हिडिओ बघायला सुरुवात करा. पोस्ट काढायची असेल तर भाई तुम्हाला पर्यायच नाही आतिषबाजीशिवाय. मी अजून पण ठाम छाती ठोकपणे म्हणतोय. ठीक आहे, चला भेटूया अजून अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर.